ही आहे रवी आणि हे ताग असं घुसळायचं आहे बघा. दही घुसळून ना, दही घुसळून हे बघा रवीने असं दही घुसळलं जातं. हे बघा अशी अशी रवी फिरत असते. ही रवी घुसळून ताक केलं जातं आणि साधारण 10 ते 15 मिनटं असं घुसळल्यावर छानपैकी असा आहे बघा. हा लोण्याचा गोळा किती सुंदर आहे बघा. हिंदीत माखन म्हणतात ना. माखन तर कोणाला म्हणतात? श्रीकृष्णाला. त्याचं हे माखन म्हणजेच लोणी. लोण्याचा हा गोळा असा काढला. हा लोण्याचा गोळा असा चांगला धुतला पाहिजे मग, आणि मग तो कडवायचा आणि त्यापासनं छानपैकी तूप बनतं. साजूक तूप म्हणतात त्याला. हा बघा लोण्याचा गोळा छानपैकी आला. हा दुसऱ्या टोपात घ्यायचा छोट्याशा आणि तो बारीक आचेवर कडवायचा. तडतड तडतड आवाज होईपर्यंत कडवल्यावर खाली मस्तपैकी शुद्ध तूप राहतं. असा हा लोण्याचा गोळा तयार झाला पहा. आणि पाण्यात असं नितळत काही वेळ ठेवायचा. त्याला लोण्याचा गोळा धुणे म्हणतात. छानपैकी हा बघा असं. आणि हे पाणी नंतर गाळून टाकायचं आणि असा हा टोप मंद आचेवर मग ठेवून त्यापासनं खाली आलेलं तूप. लोण्याचा गोळा वितळतोय, चुलीवर ठेवलाय. पाण्याचा अंश पूर्ण नाहीसा होऊन तूप तयार होईल. दुधापासून तूप होईपर्यंत केवढी मोठी प्रोसिजर करावी लागते. दुधावर आली साईला लावलं विरजण, त्याच्यापासून होईल दही चांगलं घुसळायचं. मगाशी आपण घुसळलोय तसं. त्याच्यावर आला लोण्याचा गोळा, त्याला चांगलं गॅसवर किंवा मंद चुलीवर ठेवून कढवलं की मग होईल तूप. आणि या घरगुती तुपामुळे कोणत्याही प्रकारचे फॅट्स काहीही वाढत नाही. हे चांगलं औषधी आहे. पाचक म्हणूनही वापरतात. गाईचं तूप असेल तर ते सगळ्यात जास्त चांगलं. साधारण कोमट झालं की असं ही गाळणी घेऊन गाळायचं. छान बुडबुडे येत आहेत, कडकड आवाज येतोय. छान घरभर तुपाचा वास पसरलाय. तूप आता तयार होत आलंय. थंड व्हायला ठेवलंय उतरवून. हे असं आपण गाळणीने गाळून दुसऱ्या भांड्यात काढलेलं आहे. काही वेळाने हे पातळ असलेलं तूप घट्ट होईल.